उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना अनोखी ऑफर दिली। राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर मी पूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला हा सिनेमा दाखवेन। सावरकर या सिनेमाविषयी बोलणं चाललंय। राहुल गांधींनी सावरकर वाचले नाहीत म्हणून त्यांना सावरकर कळले नाहीत, त्यामुळे ते सावरकरांविरोधात गरळ ओकता आहेत असं म्हणत राहुल गांधींना त्यांनी टोला लगावला। तर उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांनी राहुल गांधींना दिलेल्या या ऑफरवर पलटवार केला। गांधी जी ने सावरकर न पढ़ी है न उनको समझा है, इसीलिए वो बेसिर पैर की बातें सावरकर जी के बारे में कहते हैं। तो मैं निश्चित रूप से उनको अपील करता हूं कि राहुल गांधी जी भी सावरकर इस सिनेमा को देखे। अगर वो देखना चाहते हैं तो मैं स्वयं अपने खर्चे से पूरा सिनेमा हॉल उनके लिए बुक करूंगा और इस सिनेमा को देखने के बाद जिस प्रकार की बेसिर पैर बातें वे सावरकर जी के बारे में कहते हैं वो कहना बंद कर दें। स्वातंत्र्यवीर सावरकर पिक्चर बघायला गेले होते चित्रपटगृहात अंधेरीच्या, आणि त्यानंतर त्यांनी राहुल गांधींना इशारा दिलाय की जर तुम्ही हा पिक्चर बघणार असाल तर एक अख्खं थिएटर तुमच्यासाठी बुक करतो। हाऊ स्वीट। ते पैसे थिएटरमधले टँकरसाठी जर घालवले ना तर जास्ती त्याचा उपयोग या राज्याच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला होईल। देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं। मी खर्च करायला तयार आहे। देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं, त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिंबा म्हणून आहे, त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं, अरुणाचलमध्ये जाऊन यावं। देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं।